नावं पाहिली तर दोन्ही कॅप्टन मोरे आहेत, सॉरी पोकळे आणि मोरे आहेत. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज झालाय स्वतः राहुल जाधव राहिलाय. हा गुजरातवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. तो राहुल जाधवला आपण पाहतोय. समोर गणेश पोकळे आहे. मागील मॅच आपण पाहिली गणेश पोकळे ही मॅच सुद्धा त्यांच्या बाजूने होती, परंतु एसबी लाईव्ह इव्हेंटच्या म्हणजे साखरचे जे खेळाडू आहेत ते आज त्यांच्या संघ मालकांना साखरेचा आस्वाद देत आहेत असं बोलावं लागेल. कारण समीर चोरगे हा साखरचा खेळाडू होता, त्याने मॅच एकट्याने 40 धावा बनवल्या. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. किरण जेदे आणि मोरे वारियर संघ. आणि नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर चालीच्या कोण संघाकडून गोलंदाजी करणारा अक्षय गावरे हा सुद्धा साखरचा होता. खरोखर साखरचे खेळाडू आज चर्चेत राहत आहेत. काल बोरावलेचे खेळाडू चर्चेत राहिले होते, आज साखरचे खेळाडू चर्चेत राहतात. पहिला चेंडू राहुलचा गणेशला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, षटकार आलाय. सुरुवात चांगली करतोय गणेश पोकळे. मागील मॅच मध्ये चौकार नाही, षटकाराने सुरुवात करेल कारण पराभव झालाय. जसं जखमी वाघ एकदा पिसाळलेला असतो ना, तसाच गणेश पोकळे हा जखमी झालाय. मागील मॅच आठवा, हातातली मॅच होती, पराभवाला सामोरं जावं लागलं. तोच गणेश पोकळे आता षटकाराने सुरुवात करतोय. मिडविकेटला पण शतशक तैनात होता, कुठलीही धाव नाही. सहा धावा. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट. पंचांकडे अपील करतायत. पंच कुठलीही दाद देणार नाहीयेत, कारण सचिनजी सावंत आणि अशोक पवार आहेत, नामांकित पंच आहेत. बराचसा अनुभव पंचांकडे आहे. चला जास्तीचा वेळ एकत्र येऊ नका. सॉरी, दोन्ही सचिन आहेत असं सांगायचं आहे. ओके, दोन सचिन पंच आहेत. एक सचिन पावसकर आहेत, नंबर 1 नंबर 2, दोन सचिन. चुकी 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 आणि चुकीला माफी नाही. येतोय चौकार. अशा चुका जर केल्या तर कदाचित आपल्या संघाला या महागात पडू शकतात. जेदे आणि मोरे वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षणासाठी महत्वाची टीम्स असेल. गणेश पोकळे आहे, परंतु एक मी नक्कीच सांगेल सुमित की मॅच आहे, क्रिकेटचा खेळ आपण आज पाहिला, आपण अनुभवला. सर्वांना वाटलं होतं की उमरठ स्पोर्ट बोर्ड हा संघ सहजासहजी जिंकेल, पण 17 बॉल 18 धावा दिल्या नाहीयेत चालीच्या कोणच्या गोलंदाजाने. पुन्हा राहुल, समोर गणेश. जर जम मारली असती, झेल झाला असता तर चित्र वेगळं असतं. चौकार येतोय. गणेश पोकळे याच्यासाठी ओळखला जातोय षटकार किंग. चौकारांच्या आतिषबाजीसाठी त्याला जाणला जातो. त्याची आक्रमक धारणा, त्याच्या बॅटिंग करण्याची पद्धत, त्याचे स्ट्रोक, त्याची ध्येयबोली, त्याच्या फुटवर्क, हे सर्व काही सांगून जातं की हा एक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आणि चाहत्यांचं आणि संघ मालकाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये उतरलेला असतो. आणि त्याचे खांदे असे मजबूत झालेले आहेत ना की अशा कित्येक जबाबदाऱ्या तो सहज पेळवतो. चेंडू मागे निघून चाललाय, चेंडू थांबणार नाही. चेंडू जमिनीला धन 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 करीत चौकार. 4 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय अफलातून, आक्रमक पवित्रा.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावपार करते धावा आहेत त्या 18. गणेश पोकळे 1 षटकार आणि 3 चौकार. म्हणजे त्याने सांगितलं एकेरी दहावेरी धावायला मला प्राधान्य द्यायचं नाहीये, मी षटकार चौकार यांनाच प्राधान्य देईल. स्ट्राईकला बॅटर आलाय सुमित आलेत. मागील मॅच मध्ये 1 षटकार 1 धाव काढून 7 धावांवरती बाद झाला होता सुमित मोरे आणि आता पुन्हा स्ट्राईकला आलाय. एक अष्टपैलू खेळाडू आणि शांत आहे, संयमी आहे. मुंबई वर्ली विभागातलं क्रिकेट, नवी मुंबईचं क्रिकेट. आणि मी त्याच्याशी सकाळी चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये ओपनचे आता पोलादपूरचे बरेचसे खेळाडू खेळत आहेत, तू का खेळत नाही. त्याने माझी सुरुवात अंडरम मधून झाली, मी तिकडेच माझं एक वर्चस्व बनवणे माझं काम आहे आणि ते वर्चस्व त्याने अंडरम क्रिकेटमध्ये बनवलेलं आहे. सुमीचा तडाखा, शतरक्षक चेंडू खाली येत आहे. झेल 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 सोडला. काय करतायत मोरे जेदेचे खेळाडू. साधा सोपा झेल होता, म्हणजे पंच पकवानाचं ताट तुमच्या हातात दिलेलं आहे, तुम्हाला ते खायचं होतं. परंतु आईस्क्रीम जसं बोलतात ना, आईस्क्रीम कसं हातातून निसटतं. जेदे साहेब सकाळी कुठला साबण दिला होता खेळाडूंना, लक्स की लाईक बॉय, त्याची चर्चा करू. बघा शिंदे साहेबांनी काय साबण दिला नव्हता, शिककही असते ना जुनी, ती घेऊन आले गावावरून आणि त्यांच्याने आंघोळ घातली, झाले गेलेली मॅच परत आणली. फक्त पंच केलं पॉइंटला, 1च धाव. एका धावेला प्राधान्य देतो गणेश. गणेशला माहिती आहे मॅच महत्वाची, कारण पहिला मॅच ही आपल्या हातातून निसटलेली आहे. त्यामुळे आता सिरियसली खेळणं, आता अगदी जबाबदारीने खेळणं, चाणक्याची बुद्धी वापरून खेळावं लागेल. कारण कॅप्टन आहे मी आणि कॅप्टनची जबाबदारी असते सर्वांना घेऊन चालणं, ते काम गणेश करतोय मैदानामध्ये. सुमित आलाय, ज्याला जीवदान भेटलंय तो सुमित. वाईट बॉल, वाईटनी 1 धाव धावपलकरती ऍड केली जाईल. सुमित मोरे बायकर मॅन या वर्षीचा SKMB या स्पर्धेमध्ये या 2026 सीझन चालू झाला आणि पहिला बायकर मॅन सुमित मोरे ठरलाय. PTPL मध्ये कोण बाईकमॅन ठरेल याची चर्चा नंतर केली जाईल, सध्या तरी बायकर मॅन राहिलाय तो सुमित मोरे. झेलची संधी आणि ही पण संधी सत्याने, ही पण संधी सोडली. चौकार आलाय, खेळाडू होते ते फंबलिंग झाले, त्यांना हे झेल घ्यायचा होता. बघा 2 वेळा जीवदान भेटलंय सुमितला. खरोखर 2 वेळा जीवदान भेटल्यानंतर झेल सोडल्यानंतर उपद्रव मैदानात काय खेळाडू करतात हे नव्याने सांगायची गरज नाही आहे. ओमी होते, ओमी केनी ओमी भाईने मात्र मोठी चुकी करून बसलाय. झेल सोडलाय, चौकार आलाय. हातातला झेल साधा सोपा झेल. मी सांगितलंच होतं की जेदे तुम्ही काहीतरी साबण दिला, त्या साबण कंपनीला कदाचित विचार, बाबा तू दिलेला साबणाचा नक्कीच कसा साबण आहे त्याची चर्चा आपण नंतर करूया. जाऊया मैदानामध्ये. नितेश शिंदे मात्र सर्वांच्या वरती नजर ठेवून आहेत. फटका सजवलाय, शतरक्षक नाहीये, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील या 4. डीजे 29 धावा धावपलकावरती. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 18 आणि दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती आतापर्यंत 11 धावा आले. सुमितच्या बॅटमधून आता फटकेबाजी यायला चालू झाली. ज्या सुमितने पहिल्या मॅच मध्ये ना आपल्या चाहत्यांना नाराज केलं होतं, आता मात्र नाराज नाही करणार, कारण 2 वेळा जीवदान भेटला आणि त्याचा फायदा नक्कीच होईल तो मराठा वारी ढवळे संघाला. मेडिकलला शतरक्षक तैनात होता. 1च धाव, एकीपेक्षा जास्तीचं नाहीये. गणेश पोकळे कुठला कॉल सुद्धा देत नाही, त्याला माहितीये की मी राजा आहे आणि राजासारखीच बॅटिंग करेल, अशी तो बॅटिंग करतोय मैदानामध्ये. गणेश पोकळे षटकार चौकारांची भाषा, त्याच्या बॅटिंगचा जर विचार केला 1 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. सुमितच्या बॅटमधून 4 2 3 चौकार आलेत. हो, मी याच्यासाठीच मैदानामध्ये आलोय. षटकाराचीच भाषा मला बोलायची आहे आणि ते काम मैदानामध्ये करतोय गणेश पोकळे. षटकार. पहिल्या गोलंदाजाने 18 धावा पॉवर प्लेची ओव्हर हाताळताना दुसरा गोलंदाज म्हणतोय मी तरी कशाला कमी राहू, मीही 18 धावा देतो. धाव फलकावरती धावा आहेत त्या 36.
36 धावा धावफलकावरती. नितेशजी शिंदे साहेब सर्वांना आता मात्र थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. आपल्या खेळाडूंवरती लक्ष आणि सर्व जो स्क्वॉड आहे त्यांची संपूर्ण टीम आहे ती त्यांच्या सोबतच आहे. ते सुद्धा त्या टीमच्या सोबत आहेत. रेड्याच्या झुंजीमध्ये मग कबड्डी स्पर्धा असेल अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेमध्ये चांगलं कामकाज चिटणीस या पदावरती आहेत. निखिल मोरे सुद्धा त्यांच्याच टीम मध्ये आता सध्या दिसत आहेत आपल्याला, कारण मैत्रीचं नातं आहे. विकी मोरे आणि बंटी मोरे आहेत त्यामुळे निखिल मोरे तिथेच असणं गरजेचं आहे. 36 धावा धावफलकावरती. पहिल्या गोलंदाजाने 18, दुसऱ्या गोलंदाजाने 18, तब्बल धावफलक 36. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. SB लाईव्ह इव्हेंट्स बोरावले वर्सेस देवारिया 11 सालीचा कोण. मोठी मॅच असेल ही पण, आणि ही मॅच 4 ओव्हरची होईल याची नोंद घ्या. आयोजकांकडून ज्या सूचना येत आहेत त्या सूचना आपल्यापर्यंत केल्या जातील, पाठवल्या जातील. जेदे साहेब नेक्स्ट मॅचची आम्ही पुकार केलाय, कारण 2 ओव्हर झाल्यानंतर पुकार करणं गरजेचं असतं. शिंदे साहेब या ना व्यासपीठावरती, या आपण चर्चा करूया. या ना शिंदे साहेब म्हणतात नाही तुमच्या बाजूला येणं जरा अवघड होऊ शकतं. मी आहे तो बरा आहे, लांब लांब आहेत व्यासपीठापासून. संध्याकाळी ट्रॉफी घेण्यासाठीच येणार की काय अशी चर्चा होते की काय. गोलंदाजी मार्गवरती राहुल. चांगला फटका होता. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय 37 या आकड्यावरती. 37. पुन्हा गणेश पोकळे ज्याच्या आपण 2 षटकार पाहिले ना, अगदी लांब होते, लांब म्हणजे उमरट ते खांडतचं अंतर त्याने पार केलं असेल, कारण मधी नदी आहे त्यामुळे गणेशला फटके मारायला बरं वाटतंय. चांगला चेंडू आता थांबवलंय गणेशला. ज्या राहुलच्या गोलंदाजीवरती आक्रमक धारण झाला होता त्याच राहुलने आता गणेशला थांबवलंय, कारण पहिल्या वेळी भले माहीत चुकलो असेल परंतु आता चुकी करणार नाही. पंचांकडे अपील करतायत. पंच कुठली दाद देणार नाहीत राहुलला, कारण नामांकित पंच सचिनजी सावंत यांना आपण पाहतो. विचार केला तर एकच धाव खर्च केले आणि 3 चेंडू हाताळले, परंतु एखादा ब्रेक देणं गरजेचं आहे. ते जेदे आणि मोरे वॉरियर्स या संघाला निलेश मोरे आणि किरणजी जेदे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहोत. 2 बंधू एकत्र आले आणि मैत्रीचं नातं असलेले 2 बंधूंनी हा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय शतरक्षण करणारा. वाईट बॉल. ओके, म्हणजे मेवणे आणि भाऊजी आहेत, म्हणजे एकाच घरात टीम म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. वाईट वाईट बॉल. फटका सजवला. शतरक्षक चेंडूवरती जात आहेत. फेकी होते. चुकी झाली परंतु कव्हर चांगलं केलं चेंडूला आणि 1 धावेवरती समाधान. बघा पहिल्या ओव्हर मध्ये राहुलने धावा खर्च केल्या त्या 18, परंतु आता धावा खर्च केल्या 3. म्हणजे जी चुकी मी पहिली केली ती दुसऱ्या वेळी करणार नाही हे संघ मालकांना दाखवून देतोय, कारण मी संघाचा कर्णधार आहे. चांगलं काम करणं माझं काम आहे आणि माझ्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे हे राहुल जाधवला माहिती आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि बॅटना फटका सजवलाय. ऑन साइडला शतरक्षक आहेत परंतु एकच धाव. एकीपेक्षा जास्तीचं काही नाही. ज्या 2 ओव्हर मध्ये धावा येत होत्या, जो धावांचा आळेक उंच होता ना, तो 3ऱ्या ओव्हर मध्ये धावांचा आळेक आहे ना खाली आलाय. सुमित
5 बॉल हाताळले, 4 धावा खर्च केलेत. गणेश पोकळे, ज्या गणेश पोकळेने पहिल्या 2 ओव्हरमध्ये षटकार चौकारांच्या आतिषबाजीने त्याला शांत केले, थंड केले. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावा पूर्ण झाले. धाव फलकावरती धावा आहेत त्या तिसऱ्या ओव्हर अखेर 42 धावा, 42 धावा धाव फलकावरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 36 होत्या, परंतु आता धावा रोखल्यात. आता धावा खर्च केल्या 5, 6 धावा खर्च केल्या. 42 धावा धाव फलकावरती. मोरे आणि जेदे वॉरियर्स हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या 2 ओव्हर ह्या भळे मराठा वॉरियर्स ढवळे या संघाच्या बाजूने राहिल्या, परंतु तिसरी ओव्हर राहुलने चांगली हाताळली. 6 धावा खर्च केल्या. चला, टीम मीटिंग जास्तीची नको आहे. मोरे जेदे वॉरियर्स टीम मीटिंग जास्तीचा वेळ घेऊ नका. मोरे जेदे वॉरियर्स 16 मिनिटं आपली झाले, त्याच्याकडे लक्ष असू द्या. थोडीशी घाई करा मित्रांनो. आम्हालाही माहिती आहे पाणी तुम्ही पिताय, परंतु टीम मीटिंग हे सर्व काही जास्तीचं नको आहे. ओमकार, गोवेळे गावचा खेळाडू ओमी. ओमकार आलेत. काल गोवेळे संघ बॅकफुट वरती होता आणि आज त्याच गावचा खेळाडू साल्विको मोरे आणि जेदे वॉरियर्स संघातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. फटका सजवला. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मोठा आहे. चेंडू थांबत नाही, चेंडू निघून चालला सीमारेषा पार. 4 धावांसाठी फरार होतोय, चौकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर सुमित धावपलकावर धावा आहेत त्या 46 धावा धावपलकावरती आहेत. धावसंख्या रोखावी लागतील, धावसंख्या थांबवावी लागेल, कारण समोरची टीम जर पाहिली तर चांगला गोलंदाजीचा भरणा असलेली टीम आहे. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबत नाही, चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. मग सुमितचे ना हेच फटके त्याच्या आजपर्यंत आपण पाहिलेत ना. फक्त दिशा देतो, जागा गॅप शोधतो, त्यानंतर चेंडूला फक्त ढकलतो, काही मोठी फटकी खेळत नाही आणि म्हणजे चेंडूवरती नजर ठेवतो आणि त्या नजरेनेच तो चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतो. 4 धावा सहज भेटल्या तर त्यालाही माहिती आहे कुठे धावा चौकार येणार आहे, कुठे षटकार आपण मारू शकतो. हे सर्व त्याचं कॅल्क्युलेटर क्रिकेट आहे आणि तेच काम तो करत असतो. कारण मुंबईच्या विभागामध्ये क्रिकेट खेळत असताना अजूनही 2 मिनिटं बाकी आहेत. 4 ओव्हर संपवायची आहे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये. याच्याकडे लक्ष असू द्या, वेळेचं बंधन आहे. बघा तेच काम केलं. मी बोललो होतो स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडतोय, दिशा देतोय, येतोय चौकार, कुठलीही घाई करत नाही सुमित. आणि खरंच या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. अध्यक्ष साहेब तुम्ही आता याची बॅटिंग करण्याच्या त्याची पाहिलं आपण तर कुठली घाई करत नाही.
शांत राहतोय. चेंडू आल्यानंतर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम. आता बघा पहिला चेंडू त्याने गली रिजन मध्ये घालवला, काही केलं नाही, फक्त दिशा ढकलला, चेंडूवरती 4 धावा आल्या. आता स्क्वेअरलेग क्षेत्र निवडलं, तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता, तिथून 4 धावा भेटल्या. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जातोय. सुमित धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा, परंतु दोन्ही बॅटरचा जर विचार केला ना तर दोन्ही बॅटरने जास्तीचे षटकार आणि चौकार आहेत. सुमितचे जर चौकाराचा विचार केला तर 5 चौकार आहेत आणि 3 लगातारचे चौकार आता आपण पाहिले. आणि गणेशचे जर बॅटिंगचा विचार केला तर 3 चौकार आणि 2 षटकार आहेत. म्हणजे जास्तीची मोठे फटकेबाजी झाले ती मराठा वारी ढवळे या संघाच्या. दोन्ही खेळाडू नाबाद खेळतायत, ही जमेची बाजू आहे. दोघांनी चांगली पार्टनरशिप बीट केले. प्रतीक आहेत, प्रतीक बघितलं आपण, प्रतीकने चांगलं जेल टीम गॅदर केला. चेंडूला गेदर केल्यानंतर त्याची जी स्टाईल पाहिली ना सुमित, ती स्टाईलच आपल्याला सर्व काही सांगून जाते की मी साल्वी कोणचा आहे. गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूने तिथले खेळाडू चौकार, 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चांगला पाठलाग करत होता सौरभ होता, परंतु चेंडू सौरभच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडूने सीमारेषा ओलांडली. ही खासियत आहे सुमितची. बघा कसे चौकार मारलेत, 4 चेंडूवरती 4 चौकार मारलेत. चौथा गोलंदाज ओमकार आणि 6 चेंडूवरती 6 चौकार आले. ते किरणजी जेदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा समोरच्या टीम मधला असला तरी चालेल, हा माझ्या विभागातला खेळाडू आहे. आणि मला वाटतंय किरण जेदे साहेब, खेळाडू कोणी असो, हा माझ्या विभागातला आहे. हे प्रेम आहे जेदे साहेबांचं. नो बॉल, नो बॉलची धावपल करते ऍड केली जाईल. अक्षय प्रतीकचं क्षेत्ररक्षण पाहिलं, हाताने नाही झालं तरी पायाने का होईना पण मी क्षेत्ररक्षण करणार. नाहीतर जर हा चेंडू पाठी जातोय तर काय माहिती आपल्याला चौकार, कारण मागे गेल्यानंतर चेंडू थांबायचं नावच घेत नसतो. धावसंख्या 1 ने पुढे चालली. चला चर्चा करू नका जास्तीचा वेळ. मोरे आणि जेदे वॉरियर्स नेक्स्ट मॅच साठी SB लाईव्ह इव्हेंट्स बोरावले. रोहित पार्टे आपण तयार राहायचं आहे. देवारिया 1140 कडून सुदेश शिंदे आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. प्रयत्न 2 हाताने करायचे होते. 1 हाताने प्रयत्न करणार तर तो झेल सुन कदाचित अवघड होऊ शकतो ओमकार, आणि तेच झालं. बघा सुमितला हा फटका स्लिप करून पाठीमागे करायचा होता, परंतु झाला नाही आणि डॉट बॉल आलाय. किरणजी जेदे यांनी लावलं होतं की 6 बॉलवरती 7 चौकार जर मारले असते तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुमित मोरे यांच्यासाठी लागू होतं, परंतु डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा विश्रांतीनंतर हा डॉट बॉल आहे. सुमितचे झेल 2 सोडले. ते 2 झेल सोडल्यानंतर त्याची कामगिरी आपण पाहिली, त्याची चौकारांची आतिषबाजी पाहिली. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला बॅटिंगचा, मोरे बंधू तुमच्यासाठी 12 बॉल 28, 12 बॉल 28 अशी दोघांची बॅटिंग आहे. झेलबाद आणि धक्का क्रमांक पहिला बसलाय तो मराठा वारी ढवळे संघाला. सुमित बाद. बॉलिंग कडे पण पाहूया. पहिला गोलंदाज 18 राहुलने हाताळली, दुसरा गोलंदाज आदेशने 18, तिसरा गोलंदाज राहुल कमबॅक केले 6 धावा आणि चौथा गोलंदाज ओमकार 18 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 60 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे. रुपेश आलेत, रुपेश कळंबे. रुपेश चला लवकर रुपेश. रुपेश कळंबे आले 3ऱ्या क्रमांकावरती. पहिला धक्का बसलाय, ब्रेक थ्रो दिलाय, पण तो 60 धावा
दोन्ही खेळाडूंची चांगली पार्टनरशिप बीट केली होती. गणेश पोकळे आणि त्याच्या साथीला असलेला सुमित. चौकारांची आतिषबाजी पाहिली आपण सुमितची. 28 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी राहिली सुमित मोरेची. देवीदास गोलंदाजी मार्गवरती. देवीदास दोन्ही खेळाडू उंबरड गावातील आहेत, परंतु एक प्रतिनिधित्व करतोय. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फंबलिंग झालाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. बघा ही खासियत आहे गणेश पोकळेची. परंतु देवीदास तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. उमरड स्पोर्ट्सचा हा खेळाडू आज मात्र मोरे जेदे वॉरियर्स या संघातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. गणेश पोकळे हा सुद्धा सुभेदार नरवीर तानाजी माणूस या संघाचा बॅटर आहे. रुपेश म्हणजे एकाच गावातील तिन्ही खेळाडू आज एकमेकांच्या आमने सामने आहेत. हो षटकार आलाय. देवीदास वरती हल्ला करतोय तो गणेश पोकळे. यासाठी ओळखलं जाते गणेश पोकळेला. त्याची छाप तो सोडायला सुरुवात करतोय. त्याचे उत्तुंग षटकार, लांब ओरचे फटकेबाजी, त्याचं आक्रमकता आपण पाहिलं. गणेश पोकळे काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये अफलातून. गणेश पोकळेने जे फटके मारतोय ते चेंडू आणायला जवळजवळ 10-15 खेळाडू गेलेत आणि सांगतोय गणेश पोकळे जा शोधून आणा. मी हेच फटक्यांसाठी मला ओळखला जातोय. आला मॅच बॉल आलाय. बाहेर झालेले जे चेंडू जातात ना ते प्लीज आणून द्या. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल बाद होतोय तो गणेश पोकळे माघारी. जर गणेश पोकळेच्या बॅटिंगचा विचार केला ना तर त्याने आतापर्यंत मैदानामध्ये 15 बॉल मध्ये 38 धावा बनवलेत. जोरदार टाळ्या होऊन जातात गणेश पोकळेसाठी. 38 धावा बनवून आपल्या संघासाठी एक चांगली पार्टनरशिप त्याने सुमित सोबत बीट केली होती. आघाडीचे दोन्ही खेळाडू माघारी पाठवून आहेत. आता मात्र धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम करतोय. देवीदासने जशाच तसं उत्तर दिलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्यावरती षटकार आला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती गणेशला माघारी जाणं भाग पाडलं ते देवीदासने. मुकुंद आलेत. या स्पर्धेतील सर्वाधिक धाव संख्या जास्तीची इकडे वाटचाल करताना मराठा वारियर्स हा संघ. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय. 1 धाव एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. स्ट्राईक आता रुपेश आहेत. 71 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 71. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीसाठी कॉल केला होता मुकुंदाने, परंतु तिसऱ्या धावेसाठी रोखलंय रुपेशने की नको, कारण 2 गडी तर माघारी गेले. धावसंख्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल आपण केली. त्यामुळे रुपेशने सांगितलं नको आहे, शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर देवीदासने गणेशला माघारी पाठवलं. त्यानंतर धावा रोखण्याचं काम केलंय देवीदासने सुद्धा, कारण पहिले 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. रुपेशचा तडाखा, ऑन साइडला फटका येतोय. षटकार रुपेशच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार नजाकत ताकदीचा वापर केला. आलाय षटकार.
या षटकाराने धावफलक पुढे चालला. धावफलकावरती धावा आहेत त्या 79. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ ठरतोय मराठा वारियर्स ढवळे संघ. चला मराठा वारियर्स ढवळे आपण चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे. मराठा वारियर्स ढवळे चला पटकन गणेश. नेक्स्ट टॉस साठी एसबी लाईव्ह इव्हेंट्स बोरावले आणि देवारी 11 चालीचा कोण या सुदेश शिंदे आणि रोहित पाटील या टॉस केला जाईल. अध्यक्ष तुकाराम दादा आहिर यांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. सुदेश शिंदे माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर या टॉस साठी म्हणतो देवळ्यामधून सहज बोलत तरी चाळीच्या कोडला जात आहे तरी तुम्हाला आवाज येत नाही. टॉस केला जातोय. दोन मलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सन्माननीय नितेश दादा शिंदे. पण नितेश साहेब खरं सांगू का हा रुमाल पाहिला ना की नक्कीच या रुमालाची कमाल अख्खा महाराष्ट्र पाहतो. महाराष्ट्रामध्ये या रुमालाची कमाल पाहिले बघा. ज्यावेळी शिंदे साहेब येतात म्हणजे आपल्या नितेश शिंदे ते शिंदे साहेब नाहीत त्यांचा पीए बाजूलाच असतो. एक नसला की दुसरा असतोच. टॉस कोणी जिंकला? बोरावळे. फिल्डिंग करायचा निर्णय बॅटिंग साठी आमंत्रित केलंय देवारी 11 चालीच्या कोणी संघाला. इथे आगमन होत आहे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब. बघा प्रत्येक जण साथीला साथीदार घेऊन येतोय. नितेश शिंदे आले एक 2 साथीदार आणले. स्वप्नील चोरगे आणले एक साथीदार. किरण जेदे आले त्यांनी एखादा साथीदार सोबत. प्रत्येक ढवळे विभागातील माणसाने पीए ठेवलेत. आयरन सोबत निलेश धनावडे आहेत. किशोर मोरे सचिव त्यांच्या सोबत सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या सोबत एक एक माणूस ठेवलाय. अंगरक्षक आपुलकी का प्रेम मैत्री हे काय बोलायचं असेल ते बोलू आपण. कारण प्रत्येक मान्यवर येतोय परंतु नितीन मोरे एकटे आलेत कारण त्यांनी सांगितलंय मी एकटा काल जिंकलोय. मी बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलोय आणि आता आजच्या दिवसामध्ये जे काय नाश्ता असेल थंड पाणी असेल थंड ज्यूस असेल ते माझ्याकडून. हा चला मराठा वारियर्स गणेश आपण क्षेत्रक्षण सजवून घ्या. बॅट्समन पाठवा. मोरे जेदे वारियर्स चला बॅट्समन येऊ द्या मैदानामध्ये. मोरे जेदे वारियर्स चला बॅट्समन पाठवा. क्षेत्रक्षण सजवा. स्वप्नीलजी चोरगे साहेब या आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांची ती भगवी पट्टी त्यांचा गॉगल त्यांची हेअरस्टाईल आणि त्यांची ध्येय बोली सर्व काही सांगतंय की आज दिवसभर मी इथे थांबणार आहे. काळजी करायचं काही कारण नाहीये. मी इथे आहे तुम्ही बिंदास. सांगितलंय छातीला हात लावून सांगितलंय मी आलोय. परंतु स्वप्नील साहेब तुमचा समीर चोरगेने चांगली बॅटिंग केले. अक्षय गावरेने सुद्धा आता चांगली गोलंदाजी केले. म्हणजे तुमचे संघ जरी बाहेर गेला असला तरी तुमचे खेळाडू तुमचं गावाचं नाव चर्चेत ठेवतायत साखरचं. चला मॅच स्टार्ट करा. दोन्ही पंच बॅट्समन चला लवकर थोडं फास्ट चला. राहुल आणि विनायक. विनायक हा ढवळे गावचा आहे. सुमितचा भाऊ आहे आणि खांडतचा खेळाडू आहे तो राहुल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कोण असेल याच्याकडे लक्ष आहे. याच्याकडे चर्चा होत आहेत. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरच्या होतील. पहिल्या 3 मॅच ह्या 5-5 ओव्हरच्या झालेत. कालचाच फॉर्मॅट आजही वापरला आपण. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर विकास शेठ घोगाळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले. निलेशजी दादा कोळसकर साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला लागणारे संपूर्ण टी शर्ट त्यांच्या माध्यमातून
निलेशजी कुंभार साहेब असेल त्यांनी विशेष सहकार्य, संजय दादा चोरगे असतील, भरत दादा चोरगे असतील यांनीही विशेष सहकार्य. आणि गोलंदाजी मार्गवरती जाऊया आपण. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन मराठा वारियर ढवळे या संघाचा गोलंदाज निवृत्ती मोरे. स्ट्राइक आहे विनू म्हणजेच विनायक मोरे. आज एकत्र खेळणारे दोन खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये मॅचला स्टार्ट. धावा बनवायच्या त्या 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव, एका धावेचा श्री गणेशा झालाय. स्ट्राइकला स्वतः कॅप्टन येतोय राहुल. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो राहुल जाधवला. तोच राहुल आक्रमक व्हावं लागेल. राहुलला सुरुवात मोठ्या फटक्याने करावी लागेल कारण 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश पोकळेची बॅटिंग आपण पाहिली, सुमित मोरेची बॅटिंग पाहिली असेल. निलेश धनावडे मेहनत 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 आणि कष्ट कष्ट कष्ट. बस एकच काम, मेहनत करणं, स्पर्धा यशस्वी करणं आणि जे लागेल ते काही मागा, आम्ही देण्यासाठी तयार आहोत. गणेश पोकळे आहेत, कुठली चुकी करणार नाही. डॉट बॉल येतोय. मागील मॅच मध्ये थोडीशी गफलत झाले होते मराठा वारियर संघ, आता गफलत करणार नाहीयेत. एकदा चुकी होऊ शकते, वारंवार चुका आम्ही करणार नाहीत कारण गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आम्ही आहोत. अनुभव आहे आम्हाकडे. झेलची संधी मंगेश याने झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय. राहुल जाधव कॅप्टन बाद. चला बॅट्समन पाठवा. मोरे जेदे वारियर्स बॅट्समन पाठवा लवकर.
हॅलो 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 काही तांत्रिक कारणामुळे साऊंड बंद होता. जाऊया मैदानामध्ये. या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक ज्याच्या नावावर राहिले तो रुपेश कळंबे ठरतोय. 3 चेंडू हाताळले, 3 गडी माघारी पाठवलेत. नवीन बॅटर मैदानात आहे सौरभ मोरे. जेदे वॉरियरचे 4 खेळाडू माघारी गेलेत. 6व्या क्रमांकावरती सौरभ येतोय. सौरभ सुतार सालवी कोंडगावचा खेळाडू. आता मात्र संघ अडचणीत असताना लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. रुपेश कळंबेची गोलंदाजी. 3 गडी लगातार माघारी पाठवलेत. काय गोलंदाजी केली असेल. मागील मॅच मध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता चांगली गोलंदाजी करतोय तो रुपेश कळंबे. मंगेशकडे चेंडू जातोय. चेंडू मार्ग स्वतःला पाहिला. एकच धाव. एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये. बॅकफुट वरती येतो मोरे जेदे वॉरियर्सचा संघ. रुपेश कळंबेने आतापर्यंत 1 धाव खर्च केले. 4 चेंडू हाताळले. हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्या नावावर ठेवले. पहिले हॅट्रिक आयुष, दुसरी हॅट्रिक अरविंद आणि तिसरी हॅट्रिक रुपेश. 6 धावांसाठी षटकार आलाय. रुपेशच्या 5व्या चेंडूवरती षटकार आलाय आणि आजच्या दिवसामध्ये पण एक हॅट्रिकची नोंद आहे. एक मिनिट. वैष्णवच्या नावावरती एक हॅट्रिक. म्हणजे काल 2 हॅट्रिक झाल्या, आज 2 हॅट्रिक. म्हणजे गोलंदाजाची चांगली इथे भरणा आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत आणि इथे माघारी परतावं लागतंय. धक्क्यावरती धक्के, धक्क्यावरती धक्के. धक्के कसले भेटतायत तर खेळाडूंचे धक्के जेदे आणि मोरे. परंतु मोरे आणि जेदे बिंदास आहेत. त्यांना माहिती असे कित्येक धक्के आम्ही पोहोचवलेत आणि अंगावरती घेतलेत, त्यामुळे आम्ही घाबरणार नाहीये. बिंदास आहेत किरण जेदे. कारण ही स्पर्धेचा धक्का पण त्यांच्याच खांद्यावर आहे. कारण सकाळी लवकर उठावं लागतंय, मॅच साठी यावं लागतंय. आम्हाला कॉल, साहेब कुठे पोहोचले, आलो 5 मिनिटात आलो. हे सर्व किरण जेदेने खांद्यावर घेतलंय. काल इकडेच होते, परवा इकडे. त्यामुळे घाबरत नाहीयेत. किती असे गडी माघारी गेले तरी काही त्यांना काळजी करायचं बोलतात काही कारण नाही. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. मोठी मॅच असेल. SB लाईव्ह इव्हेंट्स बोरावले आणि देवारिया 11 चाळीचा कोण हा संघ. 2 बलाढ्य संघ. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलेली आहे आणि ती मॅच अशी जिंकली ना सुमित की सर्वांना असं वाटत होतं की हे इथून ही मॅच हरू शकतात, परंतु दुसऱ्याला दिलेलं किती 18 पैकी 6 बॉल झाले ना सर. पहिले 3 वरती हॅट्रिक, त्यानंतर 1 सिंगल, 6 आणि आता विकेट. सचिन डीजे आता तू एक गाणं वाजव, कारण थोडं वातावरण चांगलं तयार कर बाबा. वाजव लवकर वाजव. बॉल पडायच्या अगोदर वाजव. स्वप्नील सर हात वर करा थोडस बघा. ओके, थँक्यू. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर गोलंदाजीचा विचार केला तर धावफलकावरती धावा खर्च केले त्या 18. 80 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. 62 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. 18 बॉल 62 ची गरज. पटका सजवलाय. शतरक्षक चेंडूवरती येतात. 1 धाव पूर्ण झाले. एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये. गणेश पोखळे ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी, गोलंदाजी करत असताना पहिली धाव चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले. संघ बॅकफुट वरती आहे, कारण संघाचा जर विचार केला तर 5 गडी तंबूचे असलेला आहेत. ते मोरे आणि जेदे वॉरियर संघाचे.
आपण पाहतोय व्यासपीठाकडे आगमन होतंय. अध्यक्ष तुकारामजी आयरे, सल्लागार स्वप्नीलजी चोरगे, कार्य अध्यक्ष नितीनजी मोरे, खजिनदार सागर शिंदे, पण दोन खजिनदार आहेत, रुपेश चोरगे पण खजिनदार आहेत. चांगला चेंडू, डॉट चेंडू होतो. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली, त्यानंतर चेंडूला हलक्या हाताने ढकललं. ओमी आहेत, ओमी आणि सौरभ दोघांवरती मजल आहे, दोघांवरती आशा आहेत. काहीतरी चमत्कार करणार का, मोठे फटके येणार का? मोरे आणि जयदेवारी याचाच विचार करत असणार. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे, शतरक्षक चेंडू खाली येत आहे. झेलची संधी आणि झेल सोडलाय ओमकारचा. 2 धावा यशस्वी झालेत. तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय, वेगाने तिसरी धाव पूर्ण. 3 धावा वेगाने पूर्ण केलेत. कालच्या दिवसामध्ये पित्तलवाडी हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये 4 सलग सामने जिंकलेत, तर दुसरा संघ खांडस संघ ठरलाय. कार्याध्यक्ष नितीनजी मोरे साहेब यांनी सांगितलंय की आज दिवसभरामध्ये थंड पाण्याची व्यवस्था असेल, कोल्ड्रिंक्स असेल, आईस्क्रीम असेल, याची व्यवस्था माझ्याकडून कॉमेंट्री कक्षासाठी. कार्याध्यक्ष साहेबांनी सकाळीच आम्हाला मेसेज दिलाय की आज तुमची संपूर्ण व्यवस्था म्हणजे थंड पाणी असेल, आईस्क्रीम असेल, कोल्ड्रिंक्स असेल, छास असेल, काही असेल ती माझ्याकडून. बरोबर आहे, कार्याध्यक्ष आहेत, कार्याचा संपूर्ण भार त्यांनी घेतलाय. चेंडू थांबत नाही, चेंडू निघून चाललाय जमिनीला. दन 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 धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावरती. संघ बॅकफुट वरती आहे. संघाला षटकार चौकारांनी मारावं लागेल. सौरभला ते काम करावं लागेल. संघासाठी तारणहार बनावं लागेल सौरभ सुतारला. सौरभचा फटका येतोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार येतोय चौकार. चला, जास्तीचा वेळ टीम मीटिंग साठी नको आहे. पाणी पिऊन झाला असेल तर चला शतरंज सजवा. मराठा वारिजे ढवळे संघ नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला. एसबी लाईव्ह इव्हेंट्स बोरावले या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलंय देवारिया 11 चाळीच्या कोण संघाला.
जाऊया मैदानामध्ये चौथा गोलंदाज कोण असेल धावपल करते धावा आहेत त्या 30 धावा निवृत्तीला प्राचारण केलंय सुमित मागील मॅच मध्ये जर हे काम केलं असतं ना तर कदाचित घरी जाण्याचा प्रवास सुखमय झाला असता गाडीला ब्रेक स्पीड ब्रेकर लावायची गरज लागली नसती ती चुकी आता नाही केली निवृत्तीला प्राचारण केलंय चांगला चेंडू हाताळला आता मात्र चुकीतून सुधारले चुकीला दुरुस्तीचे बदल केलाय कारण मागील मॅच मध्ये मंगेशला काढला होता आणि तोच मंगेश मागात पडला आणि ती चुकी चंद्रगड मराठा वारियर ढवळे या संघाच्या कुठेतरी खात्यावरती पडली होती आणि ती चुकी आता केली नाहीये चांगले चेंडू दोन्ही चेंडू चांगले हाताळलेत वेगाने हाताळलेत कुठली धाव नाहीये ओमकारला थांबवलंय 2 डॉट चेंडू आलेत निवृत्तीचे पहिली ओव्हर त्यांनी हाताळली ती धाव संख्या 11 खर्च केले ते आता 2 चेंडू हाताळले कुठली धाव दिली नाही आजचा फायनलचा दिवस आकर्षक ट्रॉफी ही स्पर्धा आहे ना एक दिवसांदिवस लोकप्रिय होत चालली सचिन सावंत 2 हात जमिनीला समांतर करतायत व्हाईट बॉल व्हाईटची धाव फलकावरती ऍड केली जाईल एकेरी दुहेरी धावाने ते काम आता चालणार नाही मोठे फटके मारावे लागतील ओमकारला ते काम करावं लागेल आक्रमक व्हावं लागेल परंतु ते रिओची मागणी केली गोलंदाजांनी या तिसरे पंच अशोक जे पवार या व्हाईट बॉल आलाय पंच सचिन सावंत आणि त्यानंतर टीव्ही पंच आमचे अशोक यांनी निर्णय दिला की हा व्हाईट बॉल हो प्रयत्न चांगले केले होते रुपेशने अपलातून चांगलं प्रयत्न केले होते मिडॉपला तैनात होता रुपेश कळंबे प्रयत्न चांगले होते झेल अडवण्याचा परंतु नाही 2 धाबा धावफल करते एकच धाव फलकावरती 32 धावा आता सौरभ आणि ओमकार हे सांगतायत की मोठे फटके आमच्याकडून येत नाहीत पण एकी दुहेरी धावने आम्ही धावफलक घालता ठेवू थोड्याच वेळामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक आणि आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय निलेशजी कोळसकर साहेब यांचे आगमन होते चांगला बॉल बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही डॉट चेंडू आलाय सर जास्तीचा वेळ एकत्र येऊ नका ते इको कमी कर एकच धाव लेग बायची धाव फलकावरती ऍड केली जाईल खरोखरच विकास दादा मोरे आपण निलेश धनावडे यांची जी मागणी ती पूर्ण करावी एक बॉल बाकी आहे ना एक बॉल बाकी घ्या लवकर गणेश बऱ्याचशा विश्रांतीनंतर हा फटका सजवलाय 2 शतक आले होते झेल झाला नाही 2 धावा पूर्ण झालेत 2 धावा धावपल करते ऍड केल्या जातील
चला शेवटचा गोलंदाज कोण असेल? मराठा वारियर्स ढवळे. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण धावफलकावरती धावाचं सुमित आपण पाहिल्या 35 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश आलेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेलबाद धक्का क्रमांक 6 बसलाय. डीजे नवीन बॅट्समन निंबाळकर आलेत. त्याचं नाव काय? अविनाश निंबाळकर. एक धाव पूर्ण, एकच धाव. एकीपेक्षा जास्तीचं काही नाहीये, परंतु थोड्याच वेळामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे संस्थापक, आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय निलेशदादा कुलस्कर साहेब यांचं इथं आगमन होणार आहे. रनआउटची संधी आणि या संधीचं सुद्धा सोनं करून घेतलं. ते मराठा वारियर्स ढवळे हा संघ चांगलं कामकाज राहिलंय. मागील मॅच मध्ये सोमनीलजी चोरगे साहेब जर आपण पाहिलं तर 17 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या होत्या. समोरील संघ होता देवारी 11 साईचा कोण आणि उमरड स्पोर्ट को संघ होता, परंतु तुमचाच खेळाडू आकाश ना काय नाव त्याचं, अक्षय घावरे, आणि त्या गोलंदाजाने तिसरी ओव्हर हाताळली. 3च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी माघारी पाठवत तिथून तो संघ कमबॅक झाला आणि विजयी झाला. तसाच समीर चोरगे याची फटकेबाजी आपण पाहिली आणि त्याची फटकेबाजीच एसबी लाईव्ह इव्हेंट्स बोरावले संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेली. असे दोन्ही खेळाडू तुमच्या साखर संघाचे चर्चेत राहिलेत. काल आयुष घावरे याची रील्स आपण पाहिली, त्याची चर्चा झाली. आज अक्षय घावरे आहे, चोरगे आहेत, समीर आणि वैष्णव याने सुद्धा हॅट्रिक घेतली. वैष्णव सोनाटे ना, हा पण साखरच्याच आहेत. वैष्णव सोनाटे म्हणजे साखरकर या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये आहे. चर्चा राहिले साखरच्या खेळाडूंची, उतेकर बंधूंची काल चर्चा राहिली. चालीचे कोणचे ग्रामस्थ येत आहेत, कारण टीम केले, एक मॅच जिंकली काय ना.